नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ, सोयसोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1. यामधील आपण आज 12वे प्रकरण पाहणार आहोत, ध्वनीचा अभ्यास. यामध्ये आपण ध्वनी तरंग, ध्वनीचा वेग, ध्वनीचे परावर्तन, मानवी कर्ण, श्राव्य, अश्राव्य ध्वनी व श्रव्यातील ध्वनी. आता आपल्याला एक माहिती आहे की ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ज्यावेळेस डीजे लागतो त्यावेळेस मला माहिती आहे त्याच्याजवळ जवळ जर आपण गेलो तर कानाला काय त्रास होतो किंवा डीजेचे पडदे किती हलतात हे आपल्याला माहिती आहे. ते कशामुळे हलले की त्या ध्वनीमध्ये प्रचंड अशी ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमुळेच ते पडदे कापड जो आहे तो हलतोय. आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. ही ऊर्जा तरंगाच्या स्वरूपात असणार आहे. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी तरंगामुळे माध्यमात संपीडन आणि विरलन, कमी घनतेचे क्षेत्र अशी यांची शृंखला तयार होते. आता हे आपल्याला माहिती आहे की माध्यम, या ठिकाणी माध्यम म्हणजे पाणी असेल, हवा असेल, हे माध्यमाची आवश्यकता. जर तुम्ही खोली बंद करून घेतली, काचेची खोली, आणि मध्ये जर आवाज चालू असेल तर बाहेरच्या माणसाला ऐकू येत नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता या ठिकाणी माध्यमाच्या कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारणाच्या समांतर दिशेने होते. अशा तरंगांना आपण अनुतरंग म्हणणार आहोत. या उलट जर एखादा खडा जर आपण पाण्यात जर टाकला तर निर्माण होणाऱ्या तरंगात पाण्याचे कण वर खाली दोलन करतात. म्हणजे समजा तलाव आहे आणि तलावाच्या ह्याच्यामध्ये काठावर तुम्ही बसला आणि एक दगड टाकला तर तुम्हाला असे वलय दिसतील. तर हे पाण्याचे कण काय होतात, वर खाली खाली असे होत जातात, लांब 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 होत जातात. हे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेच्या लंबवत असतात. म्हणजे लांब जातात त्यावेळेस ते वर जातात, खाली येतात, म्हणजे लंब होतात. त्यास अवतरंग असं म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये निरीक्षण करा या आकृतीमध्ये. आता घनतेतील बदल आहे, दाबातील बदल आहे आणि सरासरी घनता आणि अथवा दाब याचं या ठिकाणी ग्राफ काढलेला आहे. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस आपण ध्वनिवर्धक ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काय होणार आहे की या ठिकाणी दाब पडणार आहे, तो सरकत जाणार, पुढे सरकत सरकत जातो. म्हणजे या ठिकाणी बघा, दाब पडला, इकडे गेला, या ठिकाणी काय होत गेली, पोकळी निर्माण झाली, तो पुढे सरकला, म्हणजे याच्यावर दुसऱ्यावर दाब पडणार आहे. अशा पद्धतीने हे सरकत सरकत हे पट्टे जे आहेत हे सरकत सरकत जातात. म्हणजे या ठिकाणी घनतेतील ही बदल दिसतो आपल्याला. ही घनता आहे, ही जास्त घनता, इथं विरल घनता, ही जास्त घनता, ही विरल घनता. अशा पद्धतीने तो आवाज जो आहे तो पुढे सरकत असतो. म्हणजे कुठल्याही क्षणाला पाहिले तर हवेमध्ये जास्त कमी घनतेचे संपीडन अथवा विरलन पट्टे निर्माण झालेले आढळून असे येतात. आता या ठिकाणी घनता जी आहे, घनतेत झालेला बदल दाखवला आहे. आणि ब मध्ये दाब, म्हणजे आपण जर प्रेस करून दाबून जर बोललो तर या ठिकाणी बघा दाब होतो. आणि मग पुढे काय होत जाणार, ज्या विरळ असतील ते विरळ होणार, परत तो पुढे सरकणार. समजा या ठिकाणी प्रेस असेल, इथं असेल, तो असं पुढे पुढे सरकत जातो आणि या ठिकाणी हा दाब तसं सरकत जाणार पुढे, आणि हळूहळू लांब लांब जात असताना तो विरळ विरळ होत जातो. आणि त्या पद्धतीने जवळच्या माणसाला ते जास्त ऐकू येईल, कारण की दाब या ठिकाणी निर्माण झालेला आहे, तो तसंच पुढे सरकत चालला आहे. तर क मध्ये काय दाखवले, या ठिकाणी आलेखाच्या साहाय्याने दाखवले. या ठिकाणी बघा, हा लॅमडा दाखवलाय, म्हणजे घनता किंवा दाब तर कसे होत जातात. म्हणजे या ठिकाणी प्रेस केलाय, विरल होत गेला, प्रेस केला म्हणजे तिथे दाब निर्माण झाला, विरल होत गेला. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सरासरी म्हणजे ध्वनी तरंग कसे होत जातात या ठिकाणी आपल्याला आलेखाच्या सहाय्याने दर्शवलेलं आहे.
ध्वनी तरंगाची तरंग लांबी म्हणजे लॅम्बडा, तरंग लांबी म्हणजे ही बघा, ही तरंग लांबी आहे, इथून तिथपर्यंत तरंग लांबी. मग इथून सुरुवात होणार आहे, तो खाली जाणार, परत वर जाणार, याच्या मध्यापर्यंत येणार, तर इथून तर इथपर्यंत ही जी आहे लांबी, याला लॅम्बडा तरंग लांबी असं म्हटलं गेलेलं आहे. या ग्रीक अक्षराने दाखवतात. तर वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी न्यू, न्यू हे चिन्ह आहे, या ग्रीक अक्षराने दाखवतात वारंवारता, पुन्हा 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 असं. तसंच आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड हा एने दर्शवला जातो. आता या ठिकाणी आवर्तने एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणारा कालावधी तरंग काल असं म्हटलं गेलंय आणि तरंगाला हा टी या अक्षराने दाखवतात. समजा म्हणजे इथून तर इथपर्यंत येण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला तरंग काल म्हटलं गेलंय टी. वारंवारतेच्या मूल्यावरून ध्वनीचे स्वरमान म्हणजे स्पीच म्हणजे उच्च निचता ठरते. तर आयामाचे मूल्य ध्वनीची काय सांगतात तीव्रता सांगितली जाते. म्हणजे या ठिकाणी महत्ता, ध्वनीची या ठिकाणी महत्ता म्हणजे तीव्रता सांगितली जाते. म्हणजे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस किती याच्याने बोलतोय, अक्षर कशी बोलतोय, त्याची तीव्रता कशी असेल, तर त्या आयामाचे मूल्य हे उच्च निचता जी असेल किंवा आयामाचे मूल्य त्याच्यावरून त्याची ध्वनीची तीव्रता ठरवली जाणार आहे. म्हणजे सारे गम प ध नी या स्वरांच्या वारंवारिता आपापसात कोणत्या सूत्राने जोडल्या गेल्या आहेत. आता सा रे गम, सा रे म्हणजे असं, म्हणजे प्रत्येक अक्षराला वेगवेगळा या ठिकाणी उच्च निश्चिता आहे. आता पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या सुद्धा आवाजामध्ये बदल आहे, म्हणजे ती तीव्रता जी आहे ती कमी जास्त आहे, याच्यावर आपल्याला लक्ष देतं आहे. ध्वनीचा जो वेग आहे तो म्हणजे स्पीड ऑफ साऊंड जो आहे तो आपल्याला बघूया की कोणात जास्त आहे कोणात कमी आहे. आता तुम्हाला एक सांगितले की एक लोखंडी पाईप घ्या आणि एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एक एक मित्र उभे करा, म्हणजे दुसऱ्या बाजूला एक मित्र आणि आपण एका बाजूला उभे राहा आणि त्या पाईपला एका टोकाजवळ उभं राहायचं आणि 20-25 फूट अंतरावर मित्राला उभे करायचं. मित्राला दगडाच्या सहाय्याने त्या पाईपवरती काय करायचं आहे, आघात करायचा आहे, वाजवायला सुरुवात करायची लावायची. तर पाईपमधून त्या पाईपला कान लावायचा आहे दुसऱ्या बाजूला, तर आवाज ऐकू येईल. तर काय करायचं आहे की एकदा हवेतून आवाज ऐकायचा, कारण हवेतून पण आवाज ऐकू येणार आहे आणि प्रत्यक्ष त्या पाईपमधून पण आवाज ऐकू येणार आहे. पण पाईपमधून जो आवाज येईल तो त्याची गती फास्ट असेल, लवकर ऐकू येईल आणि हवेतून येणारा आवाज हा उशिरा असेल. म्हणजे याच्यातून काय म्हणता येईल आपल्याला की हवेपेक्षा लोखंडामधून ध्वनीचा आवाज फार जलद ऐकू येतो हे आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ध्वनीचा वेग हवेपेक्षा लोखंडामध्ये जास्त आहे. तरंगावरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काल. अंतर भागिले काल. जर वेग तुम्हाला काढायचे असेल की ध्वनीचा वेग कसा असतो, तर अंतर किती आहे आणि त्याला लागलेला कालावधी किती लागतो, तर त्यावरून आपल्याला वेग काढता येतो. हे ध्वनी तरंगावरचा कुठलाही बिंदू टी तरंगकाल या काळात तरंग लांबी एवढे अंतर पार करतो. म्हणून ध्वनीचा वेग पुढील प्रमाणे करता येईल. तरंग लांबी मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो, या ठिकाणी ही बघा, ही तरंग लांबी इथून तर इथपर्यंत जाण्यासाठी सरणी करायचं, असं जाण्यासाठी किती कालावधी लागतो त्याप्रमाणे आपल्याला ध्वनीचा वेग काढता येईल. म्हणजे व्ही बरोबर लॅम्बडा भागिले टी. हे वारंवार या ठिकाणी टी जे तुम्हाला सांगितलंय तरंग काल जो असेल, व्ही बरोबर न्यू गुणिले लॅम्बडा आणि 1/टी. इथे 1/टी म्हणजे काय, न्यू, म्हणजे 1/टी गुणिले लॅम्बडा आला, म्हणजे काय आला, न्यू गुणिले लॅम्बडा आला, म्हणजे व्ही बरोबर न्यू गुणिले लॅम्बडा आला. हे केव्हा आहे, विविध माध्यमात 25°C तापमानाचा वेग असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाचं दिलेलं आहे की ध्वनी वेग कसा असेल.
प्रत्येकाने ध्वनीचा वेग वेगळा आहे. आता ॲल्युमिनियम जर आपण तार लावली आणि त्याच्यातून जर आवाज जाऊ दिला तर 5420 एवढा त्याचा ध्वनीचा वेग असणार आहे. आपला जो हवा जी आहे ती हवेमध्ये किती आहे? 346. म्हणजे वीज चमकली आणि तिचा आवाज जो येणार आहे तो आवाज आपल्याला 346 एका याला मीटर पर सेकंद जो आहे तो एवढा त्याचा वेग असणार आहे. तर ती ॲल्युमिनियम मध्ये असेल तर इतका प्रचंड ताबडतोब ऐकू येईल. समुद्राचे पाणी असेल तर 1531 असेल. म्हणजे प्रत्येकाचा वेग हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण दिलं, लोखंडाचं उदाहरण तुम्हाला दिलं मी, की त्या लोखंडाच्या ज्यामध्ये ताबडतोब आपल्याला ऐकू येते, कारण 5950 इतका त्याचा वेग असणार आहे. त्या याच्यातून जाणारा आवाजाचा वेग हा जास्त असणार आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. हवेमध्ये 346 आहे फक्त. ऑक्सिजनचा जर सिलेंडर घेतला त्यातून आवाज जाऊ दिला 316. सल्फर डायऑक्साईड असेल तर 213 कमी ऐकू येईल. म्हणजे सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील भौतिक स्थिती म्हणजे या ठिकाणी तापमान असेल किंवा हवा असेल हे सर्व सारखं असेल. ध्वनीचा वेग सर्व वारंवारिताकरिता जवळपास सारखाच असतो. स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो. स्थायूपासून वायूमध्ये जाताना काय होतो? त्याचा वेग कमी कमी होत जातो. जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग हा काय होतो? वाढतो. कोणत्याही माध्यमाचं, समजा तुम्ही स्थायूचं तापमान वाढवलं तरी वेग वाढणार आहे किंवा वायूचं तापमान वाढवलं तरी सुद्धा ध्वनीचा वेग वाढणार आहे. या ठिकाणी एक इटालियन भौतिकशास्त्रज्ञ होऊन गेलेत बोरेली आणि व्ही यांनी 1660च्या दशकात ध्वनीतील हवेतील गती मोजली. दूर असलेल्या बंदुकीतून गोळी सुटताना निघालेला प्रकाश व आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा वेळा वरून त्यांनी मोजलेली गती 350 मीटर पर सेकंद आजच्या स्वीकृत मूल्याच्या 346 खूपच जवळ आहे. त्यावेळेस त्यांनी मोजलंय की ध्वनीचा वेग काय. त्यांनी एक म्हणजे बंदुकीची गोळी सोडली आहे, प्रकाश दिसला, सुरू करणार आणि आवाज ऐकू आला, तो घड्याळ बंद करायची, तर किती स्पीड होता त्यावरून आपल्याला लक्षात येईल किती वेळ लागला त्याला. त्यानुसार आपल्याला 350 त्याने काढून जवळपास 346च्या जवळपास मीटर पर सेकंद इकडे जवळपास ते होतं. ध्वनीचा वायूमधील वेग जो आहे तो वेग काय आहे? वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग वायूच्या भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. वायूची भौतिक अवस्था. भौतिक अवस्था म्हणजे आता तापमान, घनता, रेणुभार याच्यावर अवलंबून असणार आहे. तापमान टी, कॅपिटल टी, ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमूळाच्या समानुपाती असणार आहे. म्हणजे तापमान चौपट झाल्यास गती दुप्पट होते. हे बघा या ठिकाणी गती जी असेल समानुपाती वर्गमूळात टी. हे जर तापमान चौपट केलं त्याचं स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती किती येणार? निम्मे येणार. 4 असेल 2 येणार. म्हणजे चौपट असेल तर काय होणार? याची गती असेल दुप्पट असेल, समानुपाती. घनता ध्वनीचा म्हणजे डेन्सिटी पी. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे घनता व चौपट झाल्यास गती अर्धी होते. चौपट केली तर ती अर्धीच होणार आहे, नेहमी होणार. रेणुभार म्हणजे मॉलिक्युलर वेट जे म्हणतो आपण त्याला. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. व्यस्त प्रमाणात हा जो वेग आहे तो रेणुभार जो आहे त्याच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे रेणुभार जो वेग आहे तो रेणुभाराच्या वर्गमूळाच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे ऑक्सिजन वायूचा O2 रेणुभार 32 तर हायड्रोजनचा H2 रेणुभार 2 असतो. यावरून सिद्ध की समान भौतिक स्थितीत ध्वनीचा वेग हा हायड्रोजनमध्ये ऑक्सिजनपेक्षा चौपट असेल. याच्यामध्ये चौपट असणार.
ऑक्सिजनपेक्षा किती असणार आहे, चौपट असणार आहे. एका स्थिर तापमानावर ध्वनीचा वेग वायूच्या दाबावर अवलंबून नसतो. म्हणजे एका स्थिर तापमान जर केलं आपण, तर ध्वनीचा वेग हा वायूच्या दाबावर अवलंबून नसणार आहे. आता एक तुम्हाला श्राव्य, अश्राव्य व श्रव्यातील ध्वनी जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तर आपण थोडक्यात ही माहिती वाचूया आपण. इटालियन शास्त्रज्ञ स्पॉलांझानी यांनी वटवाघुळाच्या शिरातील विशिष्ट रचनेचा शोध प्रथम लावला. वटवाघुळाचे एक एक अवयव, कान, नाक, डोळे इत्यादी एक वेळी बंद करून त्यांना अंधारात उडत सोडून वटवाघुळे अंधारात बेधडक कशी उडतात याचे गूढ स्पॉलांझानीने उघडले. कान बंद केलेले वटवाघूळ धडाधड इतस्तत आपटू लागले. डोळे उघडे असूनही त्यांना त्यांचा उपयोग होत नव्हता. डोळे उघडे आहेत तरी सुद्धा त्यांनी ते म्हणजे एकमेकांना आदळले. ते समजा झाड असेल तर झाडावर आदळले किंवा काय पुढे झालं त्याच्यामध्ये आदळले. त्यावरून वटवाघुळांच्या अंधारातील भराऱ्यांची सारी भिस्त त्यांच्या कानावर असते, डोळ्यांवर नसते हे स्पष्ट झाले. वटवाघुळे जो श्रव्यातील ध्वनी तोंडाने काढतात तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्याच्या कानावर ऐकू येतो. अशा रीतीने समोरच्या पदार्थाचे अस्तित्व आणि अंतर याबद्दल वटवाघुळांना अंधारातही अचूक ज्ञान होत जाते. फक्त ध्वनी आवाज काढतो वटवाघूळ, इथं आवाज काढणार, इथं आदळेल आणि परत रिटर्न येतो. जर रिटर्न आला नाही तर तो समजतो की पुढे काही नाही. जर एखादं झाड आलं आणि तो आवाज आदळून जर परत आला तर समजतो की इतक्या अंतरावर झाड आहे किंवा एखादा पदार्थ आहे, तिथं आपण जर गेलो तर आदळणार हे त्याला कळतं. तिथं बघूया, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ आहे. म्हणजेच या वारंवारते मधील ध्वनी मानवी कान ऐकू शकतो 20 ते 20,000 पर्यंत हर्ट्झ. म्हणून या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. मानवी कान 20 हर्ट्झ पेक्षा कमी व 20,000 हर्ट्झ म्हणजे 20 किलो हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. मानवाचा ही मर्यादा आहे. परंतु काय होतं, 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीस अश्राव्य ध्वनी म्हणतात. आणि हे अश्राव्य ध्वनी फक्त प्राणी जे असतील तर म्हणजे कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन अशा प्राण्यांमध्येच ही आहे, दिलेलं आहे. ते ऐकू शकतात. म्हणजे अतिसूक्ष्म झाला त्याला म्हणतो आपण, ते ऐकू शकतात. त्याला अश्राव्य ध्वनी म्हणतात. दोलकाच्या कंपनाने निर्माण झालेला ध्वनी भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण झालेला ध्वनी हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा म्हणजे अश्राव्य ध्वनी. म्हणजे भूकंप वगैरे जे आहे ते हे जे आहे त्या ध्वनी म्हणजे पृथ्वीमधील जे पृष्ठभागाची कंपने वगैरे जे आहेत ते 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतात. 20,000 पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असं म्हणतात. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन असे प्राणी त्यांना असणाऱ्या विशेष क्षमतेमुळे म्हणजे परमेश्वराने त्यांना ती क्षमता दिलेली आहे. मानवाला श्रव्यातील असे ध्वनी ऐकू शकतात. या क्षमतेमुळे त्यांना काही आवाजाची चाहूल लागते जी आपल्याला लागू शकत नाही. 5 वर्षाखालील लहान मुले, काही प्राणी, कीटक 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. डॉल्फिन, वटवाघुळे, उंदीर वगैरे प्राणी श्रव्यातील ध्वनी निर्माण करू शकतात. इतका बारीक आवाज निर्माण करू शकणार आहे. 25,000 हर्ट्झ पर्यंतचा ध्वनी ते ऐकू शकतात. कोण? प्राणी आणि कीटक किंवा लहान मुलं असतील वगैरे ते सर्व. आता श्रव्यातील ध्वनीचा उपयोग काय काय आहे? एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी
ठरतात. प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास सर्वातील दोन्ही उपयोगी ठरतात. दोन प्लास्टिक तुकडे असतील एकत्र जोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुधासारखे द्रव्य अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी सर्वातील दोन्हीचा उपयोग होतो. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान सर्वातील दोन्ही तरंगावर आधारित आहे. म्हणजे उदाहरण सोनोग्राफी तंत्रज्ञान म्हणतो आपण. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा सर्वातील दोन्हीने मिळवता येतात. सर्वातील दोन्हीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो. ज्या ठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्रांच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. धातूच्या ठोकळ्यातील तडे आणि भेगा शोधण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. म्हणजे कंपनीचा पाईप वगैरे असतील, कुठं काही तडे गेले असतील, लीक जर होत असतील किंवा गॅस लीक होत असेल ते शोधण्यासाठी सुद्धा या सर्वातील दोन्हीचा उपयोग केला जातो. आता पुढचं आहे की ध्वनीचं परावर्तन. ध्वनीचं परावर्तन आपण आता या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून पाहूया. या ठिकाणी बघा काय केलंय, एक सिलेंडर आहे, फोकस सिलेंडर आहे, इथं भिंत आहे, कार्डबोर्ड एक नळी घेतलेली आहे सिलेंडर सारखं आणि इथं घड्याळ दिलाय, इथं कान लावायचा आपला. तर कार्डबोर्ड घेऊन आता तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे. जर इथून आवाज जर निर्माण केला तर त्याला अडथळा जर निर्माण केला आपण तर तो आवाज जो आहे तो पुढे न जाता तो या मार्गाने परत रिटर्न होतो आणि तो आपल्याला ऐकू येतो. जर ही भिंत गुडगुडीत असेल तर पृष्ठभाग जर असेल चकचकीत असेल तर आपल्याला इकडचा परावर्तित इकडून जो आवाज जातो तो इथं रिटर्न होणार. जर आपल्याला इकडचा आवाज इकडे जर स्पष्ट ऐकू आला तर या ठिकाणी जे कोन तयार झालेत, ही स्तंभिका जी आहे, स्तंभिकापाशी झालेले कोन जे आहेत ते सारखे असतील. जर आवाज ऐकू आला नाही, स्पष्ट ऐकू आला नाही तर या ठिकाणी सारखे कोन तयार होणार नाही. जर तुम्हाला स्पष्ट आवाज जर ऐकायचं असेल तर बरोबर हे मागे पुढे करायचं सिलेंडर, कार्डबोर्डची नळी मागे पुढे करायची, आवाज स्पष्ट आला तर इथं हे करायचं आणि इथला कोन मोजायचे. दोन्ही कोन हे सारखे मापाचे असतील. आता या ठिकाणी प्रयोग आणखी दिलेला आहे. काय दिलंय की द्रव्य पृष्ठभागावरून परावर्तन होते, घन किंवा द्रव्य पृष्ठभागावरून सुद्धा होणार आहे. आता हे पृष्ठभाग दिलाय तो घन दिलाय. हे देखील परावर्तनाच्या नियमाचे पालन करतात. ध्वनीच्या परावर्तनासाठी एखाद्या खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते. चकचकीत घ्या किंवा खडबडीत घ्या, ध्वनी ज्या दिशेने जातो तो परावर्तित होतो त्या दिशा परावर्तक पृष्ठभागाच्या स्तंभिकेशी सारखे कोन करतात. या ठिकाणी जर खडबडीत घेतला तर सारखे कोन तयार होणार नाही. ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक कोणकोणते आहेत बघूया. एखाद्या परावर्तकापासून ध्वनी परावर्तित होत असताना ध्वनी किती प्रमाणात परावर्तित होतो यावरून ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक असे वर्गीकरण करता येते. जर इकडचा आवाज जर इकडे स्पष्ट ऐकू आला तर तो आपल्याला काय म्हणता येईल की तो चांगल्या प्रकारचा परावर्तक आहे. जर नीट ऐकू आला नाही तर आपल्याला म्हणणार की अयोग्य परावर्तक आहे. तर चांगल्या प्रकारचे आता कुठून कठीण व सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन चांगल्या प्रकारचे होते. कठीण व म्हणजे हा पाठीमागचा जो भाग आहे हा कठीण घ्यायचा आहे किंवा सपाट घ्यायचा आहे. तर कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यापासून ध्वनीचे परावर्तन न होता ध्वनी काय होतो आतमध्ये शोषला जातो, म्हणून त्यांना अयोग्य परावर्तक असं म्हटलं जातं. आता प्रतिध्वनी इको. आता इको कसं तयार होतो बघा.
आता थोडं याचं तुम्हाला मागे सांगतो की समजा सिनेमा हॉल असेल, एखादा मोठा हॉल असेल किंवा रिकामं घर असेल, तर आपला आवाज आपला असा घोगरा येतो किंवा घुमतो आपला आवाज. परंतु तेच घर जर आपण कपाटं वगैरे लावलीत किंवा आपले पडदे लावले किंवा आपण वस्तू रचल्या आपल्या घरातल्या, तर त्यामध्ये असा रिफ्लेक्शन आवाज येत नाही. म्हणजे परावर्तित आवाज होत नाही. याचं कारण काय, की ते आपण भिंतीपाशी जे आपण सामान लावतो, त्या खाचाखोचा तयार होतात आणि म्हणून त्या ठिकाणी आवाज आतमध्ये शिरतो, शोषला जातो. म्हणून आपला आवाज नीट व्यवस्थित ऐकू येतो, परावर्तित होत नाही. प्रतिध्वनी, इको. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी प्रतिध्वनी स्थळ म्हणजे इको पॉइंट जवळ तुम्ही मोठ्याने ओरडल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा तोच ध्वनी ऐकू येतो. अशा ध्वनीला प्रतिध्वनी म्हणतात. हा आपला माहिती आहे की तुम्ही माथेरान गेलात किंवा महाबळेश्वरला जर गेलात तुम्ही, तर थंड हवेचे ठिकाण आहेत. अशा ठिकाणी इको पॉइंट्स असतात आणि त्या ठिकाणी तुम्ही तो अनुभव घ्यायचा आहे. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती. म्हणजे आपण जो आवाज करणार आहात, तो पुन्हा ऐकू येणे आणि परत तो आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येणे, एक वेळ, दोन वेळेस. तर त्याला आपण पुनरावृत्ती म्हणणार आहोत. त्याला आपण प्रतिध्वनी, इको साऊंड त्याला म्हणणार आहोत. ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22°C तापमानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे कमीत कमी अंतर किती मीटर असले पाहिजे? 22°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? 344 मीटर पर सेकंद इतका असतो. याला 22°C. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. जर 0.1 सेकंदापेक्षा जास्त जर त्याला वेळ लागत असेल, तर तो आपल्याला नीट ऐकू येणार आहे. आणि जर त्याच्या अगोदरच येत असेल, तर आपल्याला आपला गोंधळ होणार आहे, की तो आवाज पुन्हा ऐकू येणार आहे. ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण एक सूत्र दिलं आहे, त्या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. तिथे काय होईल, त्याच्या अगोदर जर ऐकू आला तर गोंधळ, म्हणजे काही समजणार नाही आपल्याला की आपला आवाज काय होता काय नाही. म्हणजे एक समजा एखादा हॉल आहे, त्या हॉलमध्ये आपल्याला काहीच कळत नाही काही वेळेस की काय चालू आहे, तो व्यक्ती काय बोलतोय, शिक्षक काय बोलतायत किंवा एखादी सभा चालू असेल, काय आपल्याला काहीच कळत नाही. कारण का, त्यांचा आवाज जो आहे 0.1 सेकंदापेक्षा आपल्याला कमी वेळेमध्येच आपल्याला ऐकू येतोय. त्यामुळे आपल्याला काही समजत नाहीये. या ठिकाणी बघा तुम्हाला दिले की तापमानाला ध्वनीतील हवेतील वेग किती असतो? 344 मीटर पर सेकंद असतात. आपल्या मेंदू ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तर आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल. ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण 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 हे पाहिलं आपण. आता ह्याचं काय आहे बघा, या ठिकाणी सूत्र दिलंय की अंतर बरोबर वेग गुणिले काल. वेग किती असतो? ध्वनीचा वेग हवेतील वेग 344 मीटर पर सेकंद. किती काल आहे? 0.1 सेकंद आहे. आणि अंतर किती दोघांचा गुणाकार केला तर किती? 34.4 मीटर. म्हणजे त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील सूत्राच्या निम्मे म्हणजे 17.2 इकडून आणि परत तिकडून 17.2 मीटर असं असणार आहे. म्हणून ते 34 पॉईंट जाऊन येऊन असं एवढं अंतर, म्हणजे जाऊन येऊन किती? 34.4 एवढं मीटर असलं पाहिजे. एका बाजूने 17.2 मीटर असलं पाहिजे.
तर तुम्हाला इको साऊंड व्यवस्थित ऐकू येईल. आता वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात. जर तापमान बदल केला तर हे अंतर थोडं बदलू शकतं आपल्याला. या ठिकाणी दिलंय की सतत किंवा बऱ्याचदा होणाऱ्या परावर्तनामुळे प्रतिध्वनी अनेक वेळा ऐकू येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटकातील विजयपूर येथील गोल घुमट होय. इथं बघा पुन्हा पुन्हा आवाज ऐकू येतो, याचा अर्थ या ठिकाणी अंतर जे आहे ते आपल्याला 17.2 असेल अंतर, आणि मग तो ध्वनी परत ऐकू येतो, दुसऱ्या भिंतीवर आदळतो, परत तो आवाज परत दुसऱ्या भिंतीवर जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी हे उदाहरण दिलेलं आहे, हे प्रतिध्वनीचं उदाहरण दिलेलं आहे. आता हे तुम्हाला एक दिलेलं आहे की तुम्ही काय करायचं काय नाही, हे तुम्हाला इथं दिलं आहे की निनाद कोणाला म्हणतात. तर आपण या ठिकाणी थांबूया. जो व्हिडिओ क्रमांक जो 1 जो आहे तो आपण इथं पाहिला आहे की तयार केला आहे. याच्या पुढील जे आहे ते पुढील आपण जे आहे म्हणजे निनाद त्याला म्हणतो आपण, हा निनाद, तो निनाद पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 2 जे आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया.